अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या आयुष्यात म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात सुख दुःख हा चढउतार नेहमी चालू असतो. हा ऊन सावलीचा खेळ हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चालूच असतो बरं का. आज तुमच्याकडं सर्व काही आहे, तुम्ही खूप खुश आहात, पण काही कालांतराने तुमच्याकडे अशा काही अडचणी निर्माण होतात आणि इतकं काही संकट, अडचणी, दुःख यालासुद्धा तुम्हाला सामना करावा लागतो. असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतं. कारण सुख आणि दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे. आज सुख आहे तर उद्या दुःख आहे. उद्या दुःख आहे तर नंतर सुख हे येतच असतं. पण याच्यामध्ये आपण न डगमगता एकदम खंबीरपणे उभं राहायची ताकद मिळते, ती म्हणजे स्वामींच्या सेवेने. तर बऱ्याच ताईंकडे स्वामी महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा आहे. बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट पण येतात की स्वामी सेवा नेमकी करावी तरी कशी. तर आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की स्वामी महाराजांची सेवा कशी करायची, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं आणि खरंच स्वामी सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील हे संकट अडचणी खरंच संपतात का. तर बघा, 99% लोकांना स्वामी सेवेचा खूप छान असा अनुभव आलेला आहे आणि जो व्यक्ती स्वामी सेवा करतो त्याच्या आयुष्यात कधीच दुःख, संकट, अडचणी हा येत नाहीत. आणि बघा, आल्या तरी म्हणजे आता बघा, आयुष्य आहे आणि ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही संकट अडचणी आहेत त्याला तर सामना करावाच लागतो. पण त्याची तीव्रता कमी होण्याचं काम स्वामी सेवेने करतं. आणि जितकी आपल्याकडून स्वामी सेवा जास्त होते ना, तर तितके जे आपल्या आयुष्यातील वाईट कर्म आहेत, जे भोग आहेत, तर ते भोग हळूहळू कमी होण्यास मदत होते. आणि स्वामींच्या सेवेने, स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होऊन योग्य तो मार्ग मिळतो, योग्य ते मार्गदर्शन मिळतं आणि आपल्या ज्या आपण जीवनामध्ये आहोत त्या जीवनामध्ये सुखी, समृद्धी, आनंदी सगळं काही आपल्याला भरभरून स्वामी महाराजांच्या कृपेने मिळतं. ते फक्त स्वामी महाराजांची सेवा केल्यानंतर. आता त्याच्यासाठी आता बऱ्याच जणांचं असे वेगळे पण विचार असतात, स्वामी सेवा केली म्हणजे काही काम करायचं नाही का. तर नाही, असं नाही. तुम्हाला कष्ट हे करावंच लागतं, खूप कष्ट करावं लागतं. पण त्या कष्टाची चीज होण्यासाठी तुम्हाला सेवा ही तितकीच करावी लागते. कारण कष्टाला पर्याय नाही. आयुष्यात जर तुम्ही कष्ट केले तर तुमच्याकडे पैसा येतो. पण तो पैसा टिकून राहण्यासाठी, योग्य त्या वाटेला तो पैसा जाण्यासाठी आणि पैसा आपल्या घराकडं आकर्षित होण्यासाठी, स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर होण्यासाठी, लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर होण्यासाठी स्वामी सेवा करणं हे सगळ्यात उत्तम मार्ग आहे असं तर मला वाटतं. कारण जो व्यक्ती स्वामी सेवा करतो त्याला खूप छान असा अनुभव स्वामी सेवेने येतो. त्याच्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत ते तर येतच असतात, पण ते आपल्यापर्यंत त्याची झळसुद्धा स्वामी महाराज येऊ देत नाहीत बरं का. तर अशा प्रकारे बहुतेक म्हणजे खूप साऱ्या ताईंना स्वामींची सेवा करायची खूप इच्छा आहे. पण बऱ्याच जणांकडे आता खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड असतात, स्वामी सेवा अशी करा, स्वामी सेवा तशी करा. पण इतक्या साऱ्या व्हिडिओमुळे ना बऱ्याच ताई गोंधळून जातात, नेमकी स्वामी सेवा करावी तर कशी. आणि बऱ्याच ताईंना असं वाटतं स्वामी सेवा खूप अवघड आहे काय की. पण बघा ताईंनो, एकदम सोप्यात सोपी स्वामी सेवा आणि एकदम साधी सिंपल स्वामी सेवा आहे. स्वामी महाराजांना आपण किती त्या सेवेमध्ये तामझाम करतो हे स्वामी महाराजांना आवडत नाही. स्वामी महाराजांना फक्त ते भक्त किती अंतःकरणातून, किती विश्वास ठेवून स्वामी सेवा करतात ना, हे स्वामी महाराजांना आवडत असतं. त्याच्यामुळे साधा भोळा भाव जरी केला ना तरीसुद्धा देव तुम्हाला पावत असतो. फक्त विश्वास ठेवून कोणतीही सेवा करायची आहे. आता स्वामी सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमच्या घरात महाराजांचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे. स्वामी महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांचा छोटासा फोटो तरी तुमच्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करू शकतात. आधी तुम्ही काय करा, स्वामी महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांचा छोटा फोटो आणा. दिंडोरी प्रणीत केंद्रातून तुम्ही आणू शकतात किंवा तुम्ही समजा गाणगापूरला, अक्कलकोटला गेला तर तिथून सुद्धा आणू शकतात किंवा कुठेही देवस्थान जिथं आहे तिथं आता स्वामींच्या मूर्ती मिळतात, फोटो मिळतात, तर तिथून सुद्धा तुम्ही आणू शकतात.
आणल्या घरी आणल्यानंतर छान विधिवत पूजा करायची आहे. स्वामी महाराजांची स्थापना तुमच्या देवघरात करायची आहे आणि फक्त आणि फक्त स्वामी सेवेमध्ये तुम्हाला अखंड नामस्मरण अखंड म्हणजे तुम्हाला दररोज न चुकता स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. बघा, एक माळ जरी तुम्हाला दररोज स्वामी महाराजांचं नामस्मरण करणं झालं ना, तरी पण खूप आहे. जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला 3 माळा करायच्या आहेत किंवा दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, तरी खूप छान असणार आहे. आणि जी व्यक्ती स्वामींची सेवा करते ना, तर त्या व्यक्तीची ती केलेली सेवा कधीही वाया जात नाही. भलेही तुम्ही दररोज 1 माळ करा, 3 माळा करा किंवा 11 श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवाही करायची आहे. तर नित्यसेवेमध्ये तुम्हाला बघा, दिंडोरी प्रणित केंद्रातून तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची पोथी मिळून जाते. तिथेच तुम्हाला जपमाळसुद्धा मिळून जाते. तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची पोथी आणि जपमाळ आणायचं आहे. तुम्हाला जर नित्यसेवा करायची नसेल, तर तुम्ही फक्त आणि फक्त दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात. पण बऱ्याच ताईंना स्वामींची सेवा खूप सारी करू वाटते, तर त्या ताईंनी दररोज स्वामी चरित्र सारामृताची पोथी आणून दररोज 3 अध्याय 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 11 वेळेस तारक मंत्र अशी सेवा तुम्ही आवर्जून करा. बघा, दररोज 3-3 अध्याय वाचल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी, जे काही संकट आहेत, तर ते कसे हळूहळू कमी होतात आणि तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घडून आल्यासारखे दिसून येतात. ते म्हणजे या स्वामी सेवेने. तर तुम्ही अशा प्रकारे स्वामी महाराजांची सेवा करा आणि तुमची सेवा झाल्यानंतर जे काही सात्विकचे जेवण घरात बनवलेलं आहे स्वामी महाराजांना, ते गोडाधोडाचं दररोजच आपण करतो असं नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला शक्य असेल तर गोडाधोडाचा नैवेद्य बनवा. जी दररोज काही आपण भाजी चपाती बनवलेली आहे ती स्वामी महाराजांना नैवेद्याला दाखवा आणि स्वामी महाराजांची आरती करा. अशा प्रकारे सकाळीसुद्धा तुम्ही आरती करू शकतात, संध्याकाळीसुद्धा आरती करू शकता. जसं तुम्हाला वेळ असेल त्यानुसार तुम्ही सकाळी संध्याकाळी 2 टाईम स्वामी महाराजांची आरती घरामध्ये करा आणि जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवा आणि नंतर घरातल्या सगळ्या व्यक्तींनी तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे. स्वामी सेवा करतानाही कधीही मांसाहार करायचा नाही. तुम्हाला बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की सकाळी स्वामी सेवा करायची आणि संध्याकाळी मांसाहार करायचा. चुकीचं आहे ताईंनो. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरात मांसाहार होईल त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा कसलीही करायची नाही. स्वामींच्या फोटोला सुद्धा हात लावायचा नाही, ग्रंथाला सहित हात लावायचा म्हणजे देवघराकडे तुम्ही जायचंच नाही. कारण स्वामी सेवा करताना मांसाहार हा तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही स्वामी महाराजांची सेवा करायची. अगदी आणि साधी आणि एकदम सोपी स्वामी सेवा आहे. बघा, स्वामी सेवेला तुम्हाला सुरुवात करायची असेल तर सर्वात आधी स्वामी महाराजांचं नाम जपा. जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करचाल, स्वामी महाराजांचा जप करचाल, त्यावेळेस प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला जपतात. प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक दुःखातून. आणि स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात आनंद, सुख आणल्याशिवाय राहत नाहीत. कारण स्वामींची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. तर ताईंनो, अशी एकदम साधी आणि सोपी स्वामी सेवा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा अशाकडे नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.